राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। स्टोरी सुरू करण्यापूर्वी 1 मिनिटात एक सामाजिक विषय हाताळायचा, 1 मिनिट फक्त। पुण्यामध्ये महाराष्ट्रातील कुठल्याही जिल्ह्यातील कुठल्याही तालुक्यातील गावातील ज्या मुली आहेत त्या मुलींसाठी 12वी पास पाहिजे फक्त, आणि गॅप असून द्या 5 वर्षाचा 10 वर्षापूर्वी 12 झालेले असून द्या तरी ॲडमिशन एक ठिकाणी चालू आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण शिक्षण, कुठली फी नाही काय नाही, सगळं मोफत। 3 कोर्स आहेत, तुम्हाला कोर्स सांगतो। 1 फॅशन डिझायनिंग, 2 होम सायन्स आणि 3 क्लिनिकल लॅबोरेटरी सायन्स, हे 3 कोर्स आहेत। त्याच्यानंतर जॉब पण म्हणजे मिळून देण्याची जबाबदारी संस्थेची राहील। अजून एक महत्त्वाचं, 4,500 रुपये, 1 रुपया कुठं भरायचा तर नाहीच, पण 4,500 रुपये महिन्याला शिष्यवृत्ती पण भेटणार आहेत। आणि मराठा असून द्या, ओबीसी असून द्या, दलित असून द्या, किंवा कुठल्याही ह्याच्यामधल्या कॅटेगरीमधल्या समाजातील मुली असून द्या, ॲडमिशन चालू आहे। इथं काय जातीवाद नाही, काय नाही, काय नाही। आणि तुम्हाला संपर्क कुठं करायचा त्या मुलींच्या शिक्षणासाठी, पालकांनी ते नंबर सांगतो। 86 98 02 34 57 फोन करायचा नाही, व्हॉट्सअप नंबर आहे हा, आणि व्हॉट्सअपवर तुमचा मेसेज, ॲडमिशन, तुम्हाला सगळी प्रोसेस केली जाईल। या मुलींनी शिकावं, सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घेऊन चूल आणि मूल ह्याच्यातनं अडकता चांगल्या प्रकारे शिक्षण घ्यावं आणि आपल्या आईबापाचं, आपले स्वतःचं उज्ज्वल भवितव्य घडावं अशी अपेक्षा। आता आपण आपल्या थेट स्टोरीकडे जाऊ। तुम्हाला आठवत असेल, एक 4-8 दिवसापूर्वी ना आपला युगे युगे कलियुगे चॅनलवर मी एक स्टोरी टाकली होती बघा। आणि विषय असा होता की आपले आशिया खंडातली सगळ्यात मोठी एमआयडीसी, रांजणगाव एमआयडीसी, त्या ठिकाणी 4-5 दिवस तुम्हाला माहिती आहे का पाऊस चालू होता बघा, वादळ आलं तर, ते अवकाळी वाट लावली शेतकऱ्यांनी त्यांनी पार। त्या अवकाळी पावसात दुसरं म्हणजे 25 मे ह्या रोजी बॉड्या सापडल्या होत्या 3, 2 मुलं आणि 1 महिला 25 वर्षाची। मग ज्या बॉड्या सापडल्या ते एपिसोड आठवा तुम्ही, की त्याच्यावर लिहिलं होतं, हातावर त्या महिलेचे, मृत महिलेच्या हातावर लिहिलं होतं जय भीम राजस्थान, मॉम डॅड आर्यस, असे अक्षर, राजस्थानी अक्षर इंग्रजीमध्ये होतं, आणि कोरलेलं होतं, टॅटू म्हणतात त्याला, गोंदलेलं होतं। आव्हान केलं तुम्ही सगळं। हा नेमका विषय काय, त्या स्टोरीचा उलगडा झाला आहे, त्याचा जो आरोपी आहे तो पकडला गेला आहे। काय विषय नेमका तुम्हाला इसकाटून सांगतो। बीड, माजलगाव, 2-3 जिल्ह्यात ही टुरी फिरते आता। हां, बीड जिल्हा, तालुका माजलगाव आणि वाघोरा नावाचं गाव आहे। या ठिकाणी एक पती पत्नीचा प्रपंच आहे। पतीचं नाव आहे, नवऱ्याचं नाव आहे केशव सोनवणे, आणि बायकोचं नाव आहे स्वाती सोनवणे। केशव सोनवणे वय वर्ष 31 आणि स्वाती सोनवणे वय वर्ष 25। सोन्यासारखी 2 पोरं आहेत। स्वराज 2 वर्षाचा आणि दुसऱ्याचं नाव आहे विराज 1 वर्षाचा। आता ही प्रपंच सगळा व्यवस्थित चालू असताना काय प्रपंच चांगल्याचं वांगलं व्हायला टाईम लागत नाही, तुम्हाला सांगतो। ही नवरा बायको हे असं नातं आहे की जितक्या एकाग्रपणे, जितक्या आसुसलेपणाने भुकेलेल्या कुत्र्यासारखं एकमेकावर रास्त तुटून पडतात ही नवरा बायको, एकमेकाचा शरीर संबंध घेतात, ती सुख घेते, हा सुख घेतो। पण दिवस उजाडल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर, कपडे घातल्यानंतर 4 पैसे कमावण्यासाठी, प्रपंच करण्यासाठी जे समजूतदारपणा असतो हे बऱ्याच लोकांच्यात दिसत नाही। तुम्ही सुख एकत्र घेताना हे नवरा बायकोचं नातं हे एक जीव पाहिजे, 2 शरीर आणि 1 जीव पाहिजे त्यांचा। कुठं चुकतंय त्याने सांगितलं पाहिजे, तिने ऐकलं पाहिजे। एखादं नवरा बी चुकन बा, तिने सांगितलेलं याने ऐकलं पाहिजे बा। ते म्हणले ना कमी पे आठवड्याला प्या तरी ऐकलं पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे। हे जर जुळलं मन तर प्रपंच पुढे ढकलतो, नाही तर यांचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही। त्याच्यामुळं प्रपंचामध्ये अतिरेक करू नका। अतिरेक हा वाईटच, कुठल्या गोष्टीचा असू द्या। या घटनेत काय झालं बघू। ह्यांची सतत भांडणाचं कारण काही असू शकतं। भांडणं आता 2 वर्षाचे पोरगं, 1 वर्ष, 2 लेकरं असताना यांच्या भांडणाचं काही मूळ असून दे, ह्यांनी फक्त दोघांनी तिसऱ्याची गरज नाही, कुणाच्या आईबापाची गरज नाही, कोणा बायकोच्या आईची पण गरज नाही। ह्यांनी जर जुळून घेतलं असतं तर पुढचा विषय काढलेला नसता।
ह्या बांधण्याचा परिणाम असा झाला, बायाला तेवढले जमतं. बाई काय करते, पाटकुने आपले बाचकं घेतलं, साड्या सुड्या घेतल्या, सगळ्या पोरं घेतले बगलेला, निघाल्या माहेरला. शिले चालले जगात आता. हा, चालू प्रपंचावर लात सोडून, लात मारून त्या पतीला सोडून, नवऱ्याला सोडून ही बाई आली तिच्या माहेरी. तिचे आई वडील राहत्यात आळंदीला, बरं का. आळंदी आपली देवाची आळंदी माऊलींची, तिथं राहत्यात. काय उद्योग व्यवसाय त्यांचं ते करतात. आले आळंदीला. आता आळंदीला आल्यानंतर मोकळं मन, रिकामं मन ही सैतानाचं घर असतं. ही सैतान आतला जागृत झाला किंवा शरीराची गरज आहे, मनाची गरज आहे. मग तिने थोडासा आकडा टाकायचा प्रयत्न केला कुठं. आता तो लय लांब नाही टाकला. तिची जी थोरली बहीण दिली होती, ती थोरली बहिणीचा दीर होता. आणि त्या थोरल्या बहिणीचा दीर जे आहे त्याचं नाव आहे गोरख पोपट बोखारे. आता ही सगळं फोटो ओरिजिनल, ही नावं ओरिजिनल, सगळं ओरिजिनल आहे ती स्टोरी. कारण स्टोरी क्रॅक झाली आहे ही आता, म्हणजे आता सोशल मीडियावर अवेलेबल आहे, उपलब्ध आहे. हा जो गोरख बोखारे याची हिस्ट्री जाणून घेऊ आपण. हा राहायला आमच्या सासरवाडी शेजारी. आमची सासरवाडी कोळगावची, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. आणि त्या कोळगावपासून विसापूर फाटा लागतो. विसापूर फाटाच्या पुढं घाट आहे, चिखलीचा घाट म्हणतात त्याला. ज्यांना गेले प्रवास केला त्यांना माहिती आहे. चिखलीच्या घाटाच्या पुढं 5 किलोमीटर गेले की चिखली म्हणून गावी. हां, दौंड नगर रोडवर. ह्या चिखली गावातला तो रहिवासी. पण पोटापाण्यानिमित्त, नोकरीनिमित्त, कामकाजानिमित्त तो आलेला MIDCत आणि सरदवाडीला. आता सरदवाडी नेमकं कुठं? शिरूर नंतर 5 किलोमीटरवर सरदवाडी, तिथून 5 किलोमीटरवर कारेगाव, तिथून 5 किलोमीटर रांजणगाव गणपती. संपूर्ण परिसर MIDC एरिया. तर खोल्या बिल्या लगेच अवेलेबल असतात, काम अवेलेबल आहे. तो 2 टायमात जेवायचं बघतं. हां, पैसे थोडा जास्त आले, ओव्हर टाईम केला, दारूचं बघतं. म्हणजे तुम्हाला चांगलं मिळणार, तिथं कष्ट मिळणार, काम हाताला काम मिळणार. आणि वाईट तुमच्या डोक्यात असेल ना, तुम्हाला तिथं लफड्याला म्हणजे म्हणजे पोरगी पण मिळणार, बाई मिळणार, दारू मिळणार, गांजा मिळणार, असा विषय असतो सगळा. लय अवघड आहे जगाचं. आता हा तिथं आला. हा जो गोरख बोखाडे, ह्या गोरख बोखाडेला फोन आमकं आता फोन बिन वाटलं झालं, निम्यार देतं. ह्या फोनमुळेच मरत आहेत सध्या. आपण काय करतोय, आपल्या हातात काय आहे, आपण काय केलं, ह्याची एवढं जर बायांनी जर लक्षात घेतलं ना, तर एवढं सगळं होणार नाही. पण तिला आपलं असं वाटलं की इथं बा आपलं टिकल, चांगला आहे, दळदार आहे, सगळंच काम होईल आणि हा आपल्याला सांभाळीन, हा आपल्याशी लग्न करेन. मग ह्या गोष्टी हिने आधी पहिले बिठीतच हे करायला पाहिजे होत्या का नाही, बोलणं पाहिजे का नाही. तुम्ही कवा काय म्हणून टिकत नाही ध्यानात ठेवा. हां, मग काय होतंय का, मग जमन ना, मी इतके दिवस मला बघतोय, मग आता लग्न करणं, असं नाही जमत जगात, ध्यानात ठेवा. हे जो गोरख बोखाडे, ह्या गोरख बोखाड्याला ग्रीन सिग्नल दिला, निघाली गाडी यायची. हिरवा सिग्नल दिला की लाल सिग्नल वेगळा असतो. लाल सिग्नल म्हणजे चपलाचा असतो, ती थांबत नाही तिथं दुसरा पुरुष. पण ग्रीन सिग्नल दिला ना, आजा मेरे गड्डी में बैठ जा, वाटलं झालं. गोरखनी कार्यक्रम यांचा रंगारंग चालू झाला. होऊन द्या. 2 सोन्यासारखी लेकरं, 2 वर्षाचं 1 वर्षाचं. हा गोरखला म्हणली, आता तू माझ्याशी लग्न कर. ती झालं सावध. बघा, प्रत्येक महिलेला ज्यांनी नवऱ्याला सोडून आली, प्रपंचावर लात मारून आली, काही कारणं सांगून असू द्या, देण्यात ठेवा. तुम्ही जसं डोकं लावता तसंच जगात होतं असं अजिबात नाही. हां, तुम्ही दुसऱ्या कोणाशी संबंध एखाद्या पुरुषाची प्रस्थापित केले, तुमच्या जर मनात असलं की हा लग्न करीन, प्रपंच करीन, मी सुखी होईन, हजाराची साडी घेईन, असं प्रत्येक वेळी होत नाही. काय ज्या गोष्टी आहेत ह्या बोलल्या पाहिजेत, क्लिअर केल्या पाहिजेत. इतकं सोपा विषय नाही हा, लय मोठं जीवन आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपत्य आहे त्याच्यासाठी जगायला शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगतो, हां, ती काय तुमच्या गमती जमतीत तयार झालेली नाही आहेत. हां, ती जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी आहे, याचं भान पाळलं पाहिजे. ही सगळ्यात महत्त्वाचं आहे. हां, नाही उद्या
ते पोराला जर संस्कार नाही भेटलं, शिक्षण नाही भेटलं, ते गुन्हेगार होऊन 2045 2050 मध्ये अजून मुर्दा पाडणार आहे कुणास तरी, ते गुन्हेगारच होणार, मग अजून कोयता घेऊन फिरणार आहे, असा विषय. त्याच्यामुळं ह्या गोष्टी सांभाळा, हात जोडून विनंती आहे माझी, की लहान मुलांच्या कसे अत्याचार होतात किंवा लहान मुलांच्या कसा अन्याय होतो, अन्याय होऊन द्यायचा नाही फक्त. हा, त्याला चढी मिळाना, त्याला आंगडे मिळाना, टोपडे मिळाना, कायला आईच्या टिंबटिंबाला 8-8 7-7 उत्पन्न करायची का? हां, लय परिस्थिती बेकार आहे महाराष्ट्राची. तो मला सांगतो, लय ज्याच्याकडे कोट्यांनी ती एकच तयार करते, मुलगा किंवा मुलगी, बस लय झालं. ही हुशार लोक झाली. आणि इथं खायला आणपाणी नाही, सरकारी तांदूळ मिळतात तरी बरं आहे, यांची 5-5 10 असं कसं? असं करू नका. या घटनेमध्ये त्याला माग लग्नाची केले, म्हणलं हे बघ लग्न बिग्नाचं काय तू माझ्या डोक्याला ताण करू नको, मी काय अजून परमनंट नाही, परमनंट झाल्या ना नंतर बघू, हे नाही काही टाळाटाळ सोडू. नियती आधी एक क्लिक संकेत देऊन बघते, तुम्हाला सांगतो कॅच करता आला पाहिजे माणसाला, की नाही ना, नाहीला अर्थ नाही. याला ओळखाय पाहिजे की ह्याला फोकाट ह्याच्याशी संबंध ठेवण्यात काय मजा नाही, ह्याचा विषय सोडून द्यावा. फार फार तर एखाद्याने म्हणलं असतं राग शांत झाला आहे, नवऱ्याला म्हणली असती चला आपलं नादायला तिकडं, आपला नवरा आहे कुंकुवाचा, गेली असती. नवरा कसाही असू द्या, बायको एक वेळ कमी प्रेमात लय राग येऊन दे त्याला, पण त्याच्या पोरांच्या जीव असतो खरं सांगतो. आणि हा जो केशव सोनवणे हात्यापैकीचे ते मुलांच्या लय जीव, आता कारण लेकर 1 वर्षाचं 1-2 वर्षाचं एक कुणाला आवडत नाही, असा विषय. आणि पोरंसुद्धा बघा किती गोंडस आहेत ती. मी ते फोटो टाकायचा प्रयत्न केला यूट्यूबने, डायरेक्ट मला नोटीस पाठवलं, बाबा हे जास्त जमणार नाही म्हणून फोटो टाकायचं म्हणून, मग आम्ही लगेच कॅन्सल करून टाकला, असा विषय. ह्या घटनेमध्ये ती नकार द्यायला लागलं भाऊ, सारखंच नकार. हिने केला तगादा चालू, मग तगादा काम लय बेकार असतं. हां, तिने तगादा चालू केला की माणूस एवढा स्टेपला जातो, म्हणजे कदाचित धमकी दिली असेल की बाबा तू जर नाही केलं तर मी केस करीन, दुनिया करीन, तुला आत टाकीन. ही हँग झालं डोक्यात. अरे मला आता काय करावं. सध्याचा काळ असा आहे की माणसा प्रेशर टाकल्यावर चांगलं किंवा वाईट काहीतरी निर्णय घेतो, बरं का, चांगला घेतो ते स्वतः संपतं, दुसऱ्याला संपवतो असाच निर्णय घेतो. आणि कधी कधी बा कर तुला काय करायचे, जातो पोलीस स्टेशनमध्ये, करून द्या मला अटक, न्याय कायदा जो न्याय देईन बघतो सजा, अशी पण काही असतात, पण हत्या करत नाही. काही प्युअर सर्किट असतात, मी मेलो तर चालून पण तुला ठेवणार नाही, असली पण असतात. त्याच्यामुळं जगताना नीट जागावा तुम्ही, लय विचार करून जगायचं जग आहे आता. असं आला तर झाटमारी गेला तर झाटमारी असं जगू नका. लय जग लय बेकार निघाले. प्रत्येक पाऊल जपून टाका, काही अडचणी येतात, काही होतं, विचार करून निर्णय घ्या. चारही बाजूने विचार करा, माझं येड्याचं ऐका, नाही तर लय वाईट अवस्था. ह्या घटनेमध्ये काय झालं, हिने केला तगादा चालू. तो म्हणला बरं तुला लग्नच करायचे ना, करू आपण लग्न, तर तयारीला 4-8 दिवसात का नाही, चल माझ्याबरोबर. मोटरसायकलवर तिला तिथून बसावली 24 मेला. 24 मेला पावसाळी वातावरण होतं जरा, चला म्हणला, बघा सारखा 2-3 दिवस पाऊस चालला होता. 24 मेला तिथून आली, पिशवीत बाटलीमध्ये 1 लिटर पेट्रोल एक्स्ट्रा घेतलं. नेमकं संध्याकाळी 4-4:30-5 वाजता तिथून निघाल्यावर 7-7:30ला इथे येऊस तर अंधार पडला. आळंदीवरून यायचं आहे कुठं, ह्याला नगर रोडला लागायचं, पुन्हा नगर रोडला आळंदीवरून, आणि त्या रोडने सरळ पुढं आलं की शिक्रापूर जातं तुमचं, कारगाव एमआयडीसी पुढेचे. आणि मग त्या ठिकाणी आला तर खंडाळा माथा रोड आतमध्ये, रांजणगाव गणपती आहे ना आपला अष्टविनायकातला गणपती, खंडाळा माथा गावे ते रोड आहे आतमध्ये शिरायला. आणि बंद पडलेली कंपनी एक, त्या कंपनीच्या पाठीमागं माळा आडबाजूला तिथं आलं, गाडी थांबवली. एवढा मोठा हायवे जगमागडून लाईटीन सोडून हात आडरानात कुठं चाललाय, त्या बायकोला ते हे कुठं आहे तुमचं, क्लिक व्हायला पाहिजे ना. पण 1 वर्षाचं पोरगं तो धरलेलं 3 तपल्या कुशीत, एक मधी बसवलेलं 2 वर्षाचं, ते आपलं गपची बसलेलं, गार हवा, हिला कळायला पाहिजे ना. तिथं आला त्या आडरानात, त्याला माहिती 1 वर्षाचा आणि 2 वर्षाचा पोरगं काही प्रतिकार करू शकत नाही. अंधार पडलेला, अंदाज घेतला परिस्थितीचा. त्या स्वाती सोनवण्याचं त्यांनी पहिल्यांदा नरडं दाबलं, त्यांनी दिलेल्या जबाबानुसार नरडं दाबलं. आता पोराला 1 वर्षाचा काय कळायचा प्रश्न नाही, 2 वर्षाचं पोरगं थोडं कळत होतं, ते आपलं साईडला बसलेलं, त्याला काय अंधारात कळते, ते आपलं
गाभारलेली की आई कुठे, आई कुठे, आईची ऊब कुठे, आई तडफडती इकडं, हातपाय खुडीती. गोरख पोपट बोखाडे या माणसानी त्या बाईला मारलं. त्याच्यानंतर दगड घेतला, दगड त्या बाईच्या डोक्यात घातला. 2 लेकरं हाताशी असताना ताडफडून बाई मेली. ही स्वाती सोनवणे तेच दगड त्या वाफर ह्या 2 पोरांना केला. काय त्या आत्महत्या तळलास? अहो चहा करताना जर बोट बाजलं तर चरका बसतो पोराला. ती किती बिंबीच्या देठापासून वराडतो मुत्ता अक्षरशः. अंधारात डोक्यात दगड चंदा माझा. हा इतका नीच स्तराव हा माणूस चाललाय ना. आता सावध राहा भाऊ, तुम्ही सावध, तुमचा करेक्ट कार्यक्रम होणार म्हणून. हा मला असं म्हणायचं आहे की हा जो गोरे, ह्या गोरेनी त्या बाईचा काय विषय असून तुमचं तुम्ही बघा भाऊ. ती सज्ञाने ही पोरं न मारता एखाद्या अनाथ आश्रमाच्या पुढे ठेवली असते नेऊन. 1 वर्ष 2 वर्षाचं पोरगं जबाब देऊ शकत नाही. काहीच गरज नव्हती या लहान. हे परमेश्वराचा अंश आहे, देवाचा अंश आहे. अहो 100 रुपयाची नोट त्याला दिली, ती ते टाकून देईन, रुपये चॉकलेट द्या, ती घेणार, खुश होणार. याला म्हणतात देवाचा होता. स्वार्थ नाहीत. स्वार्थ खालून वरून फुटलेल्या केस फुटलेल्या माणसापाशी, बाई असो नाही तर गडी असो. ज्याच्या बगलत केस फुटतात अजून कुठेही फुटू द्या, त्यांच्या अंगात स्वार्थ आहे, त्यांच्या अंगात जाती, त्याच्या अंगात धर्म येतो, त्यांच्या अंगात येतो. ही चालता बोलतं पांडुरंगे. हा लहान पोरं म्हणजे काय वाटलं असं डोक्यात दगड टिचून मारली आणि ते बोड्या सापडलं तिथं. पण तेवढं कोण थांबला नाही. शेजारी एका शेजारी एक ठेवल्या. ती बाई अशी पडलेली मृत. ती पोरग इकडे एक पोरग पेट्रोल ओतली 1 लिटर. त्यांचा काही जीव गेला होता. आता ती माती ध्यानात ठेवा. जे निष्कृत्य ह्या गोऱ्याने केलं ना, करून द्या. ह्याने आता पेट्रोल ओतलं आणि का तर पुरावा नष्ट व्हावा म्हणून, सापडू नये म्हणून दिलं. ही त्या बॉड्या त्या भर पावसात तिथलं जे पोलीस स्टेशन आहे, ते पोलीस स्टेशनला कुणीतरी सांगितलं, ते आले. पाऊस चालू वरून ट्रिपल मर्डर म्हणते त्याला. पुणे जिल्ह्यात अख्खी सगळीकडे पांगलं हे बातमी आली सगळी. ही या ठिकाणी एक माणूस आला. आता तुम्ही म्हणता पोलीस बा पैसे घेतात, पोलीस बा कुठालचे बघा दादागिरी बोलतात, सगळं मान्य आहे मला. पैसे घेतात सगळं चालतं. मला कितीतरी फोन येतात, साहेब असाच विषय झाला आणि आमच्या त्यामध्ये तक्रार दिली, पोलिसांनी मला आत टाकलं आणि 5,000 घेतलं, 10,000 घेतलं आणि सोडून दिलं. असं चालू आहे, नाही म्हणत नाही. पण एखाद्याला जर हे एवढं अति केलं तर त्याला न्याय देणारे, तपास करणारे पोलिसाचे देणार ठेवा. पोलिसांचं महत्त्व कमी होत नाही. लाच घेणे हा मानवी स्वभाव आहे. मी म्हणत नाही सगळं पोलीस वाईट आहेत, पण चांगले पोलीससुद्धा आहेत. तपास कार्यक्रम ते आपण करतो, आपलं काम सोडून जातो. त्यांचं काम आहे, त्यांचं ठीक आहे, त्यांचं काम आहे, त्यांना पगार मिळतो, ठीक आहे. पण अतिरेकीने हल्ला केला, तुम्ही आम्ही घरातलं पण बसणार, पण पोलिसांना तिथं बंदूक घेऊन जाणार. मार नाही तर मरतो, नाही तर मार. त्याची जबाबदारी आहे. दिवस रात्र पेट्रोलिंग हा पैसे, रात्रात त्यांना झोपसुद्धा नसते. पोलिसांचे पण दुःख आहे, ध्यानात ठेवा. बायकोकडे बघायला वेळ नाही काय पोलिसांना. माझ्या बरेच संपर्कात आहेत, नवीन पण आहेत आणि रिटायर पण आहेत. विषय असा आहे की ही समाजव्यवस्था, ही प्रचंड लोकसंख्या, ह्याचा प्रेशर असतो, प्रेशर, आणि ऑर्डरवर चालतो हा कार्यक्रम. पोलिसांची कामगिरी ह्या बाबतीत अगदी त्यांचा सत्कार करावा अशी आहे. पुणे ग्रामीणचे SP म्हणजे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, माणूस पंजाबी, पंजाबदा पुत्र, खतरनाक कार्यक्रम. त्यांना ती माहिती कळलं भर पावसात बरं का. ती काय ड्युटी इज ड्युटी. पुण्याहून गाड्या थेट निघाल्या, चला ग्रामीणचे SP आहेत ते, डायरेक्ट घटनास्थळी. आता तुम्हाला सांगतो, जो बोले सो निहाल ससरी अकाल. आतमध्ये इतका कार्यक्रम. हा पोलीस हा सुद्धा कोण वर्दी आहे म्हणून जाऊ नका, तो एक बाप असतो. तो आपल्यासारखेच माणसं, फक्त त्यांना पावर असती, त्यांना वर्दी असती. ती 1 वर्ष 2 वर्षाच्या पोराची अवस्था बघितली ना, आणि क्लू काय होता माहिती आहे का? फक्त जे भीमलेलं हाताव त्या महिलेच्या राजस्थान इंग्रजीत लिहिलेलं मॉम डॅड आणि RS असं लिहिलेलं 7 टीम तयार केल्या. ते लगेच कळते बाई आणि ही मुलं गरिबाची आहेत, लगेच कळतं बॉडीवरून. श्रीमंत कळतो, गरीब कळतो, सगळं कळतं, मिडल क्लाससुद्धा कळतो, काय काम करतो हे सुद्धा कळतं. ते आतले विषय आहेत पोलिसांचे, ते तुम्हाला आतले सांगत नाही. 7 टीम तयार केल्या, सोडल्या म्हणजे कुठं नाही सोडल्या, अख्ख्या जिल्ह्यात एक टीम सोडली. इतकं जबरदस्त काम केलं आहे. SP त्यांनी असं केलं. पोलिसांनी लगेच जबाबदारी, म्हणजे ऑर्डर इज ऑर्डर. सगळ्या टीम फिरत असताना बीडमध्ये जी टीम आहे,
बघा नियती कशी असते, तुम्ही म्हणता सापडणार नाही किंवा कसा सापडतो माणूस. पोलिसांनी जर मनापासून प्रयत्न केला ना तर त्या मृताचा आत्मा जो असतो ना तो मदत करतो पोलिसांना, असं माझं मत आहे एकट्याच. किंवा नीती त्यांनी फक्त तपास केला पाहिजे असून त्यांना 100% कुठतरी यश मिळतं आणि ही केस क्रॅक होते, शोध लागतो, आरोपी गजाआड जातो. पोलिसांनी बीडमध्ये आता शेवटी नियती कशी असते बघा, शेवट कोण कामाला माहिती की त्या मुलांचा बाप कामाला आला. केशव सोनवणे यांनी बायकोचा संपर्क होत नाही, फोन करतो ना माणूस कुठे आहे का, बायको कुठे आहे त्याचं त्याला घेणं देणं नव्हतं. माझी लेकरं कुठे आहेत, माझी लेकरं कुठे आहेत. त्याला वाटत देतं बायको पोरं जाणार 2 वर्षाचं आणि 1 वर्षाचं, स्वराज आणि विराज. ती बायको मिसिंग, काय तपासच नाही कुठे गेली काय गेली ना असं उत्तर यायला लागल्यावर त्याने आपली माजलगाव पोलीस स्टेशनमध्ये मिसिंगचा तक्रार दिली. तिचा फोटो दिला, पोरांचे फोटो दिले. हे बीडच्या टीमला नेमकंच तिथं जी टीम बीडला गेली होती पथक सापडलं. अरे म्हणले ही दिसते. त्याने लगेच ते अक्षर हातावरची ही ते पोलीस गेले तिच्या नवऱ्याकडे केशव सोनवणेकडे गेल्यावर त्या चौकशी केल्यावर मला असाच विषय बांधणं करून माहेरला गेली ती. म्हणजे माहेर आता सध्याच्या आईवडिलांनी केली ती तिथंच होती, तिथूनच मिसिंग झाली. पोलीस लगेच तिथं असा तपास चालतो आईवडिलांच्याकडे. कुठे ती गाडी बसून गेली गोरख बोखारे कोण आमची थोरली मुलगी दिली तिचा दिरे, हां बरं ते कुठं ते ह्याच्यात काय मडशीत कामाला. मग तिथून पालखी उचलली. बोखाडे मी जे जबाब दिला जी स्टोरी सांगितली ती तुम्हाला मी आत्ता सांगितली. पण एक हे सगळे अटक झाले, आत गेले, सगळं झालं. मला एक गोष्टीचं वाईट वाटतं की एक गोष्ट कळली नाही की माणसाला मारण्याचं पातक तुम्ही केलं, तुम्हाला ठीक आहे, पण तुम्ही परमेश्वरला पांडुरंगाला मारलं. तुम्ही लहान मुलांना जीव नव्हता गेला पाहिजे. जाता जाता मला एक आतली गोष्ट सांगतो, आयुष्यात कधी पण लहान मुलींवर अत्याचार आणि लहान मुलांचा खून करू नका. त्याला पोलिसांपासून तुरुंगापर्यंत वेगळी ट्रीटमेंट आहे, वेगळी. तो म्हणतो मी मेलो कसा नाही. तुरुंगात बरेच कधी आत्महत्या करतात, लक्ष आलं का विषय, आठवा हिस्ट्री. आत्महत्या का करतात माहिती आहे का, वेगळा प्रकार आहे. सगळं सांगता येत नाही, काय करतो माझा प्रॉब्लेम आहे. हे कधी करू नका. तुम्हाला लय असं वळवळ करत असलं ना तर आजचे अत्याचार करण्याऐवजी कामाला जा, कुठं जा, 500 रुपये मिळणार तुम्हाला. ते 500 एखाद्या व्यवसाय करणाऱ्या वेश्याला द्या, तिथं तुमचं शांत करा. पण हे अत्याचार वगैरे असलं लहान मुलांचे हे असला कार्यक्रम आयुष्यात कधी करू नका. हां जगता येत असं जागा नाही तर रेल्वे बघायची, रेल्वे दडकीन माणूस जगत नाही. ती किरकोळ नको, ते फासेला सुद्धा फांदी तुटू शकते. रेल्वे खाली उडी मारायची पण असला अत्याचार करायचा नाही. माणूस बनून जन्माला आलेला आहात, माणूस बनून जगा. रामकृष्ण हरी माऊली.